बातमी पुण्यातून आहे। पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित झालेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे निलंबन झाले। चौकशी सुरू झालेली आहे। पार्थ पवार कथित जमीन व्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात येते आहे। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहेत। रोहन, नेमका आता हे प्रकरण नेमका कुठल्या दिशेने जाते आणि पोलिसांकडून आता आणखी कुठल्या या संदर्भामध्ये माहिती येते का? खरं तर पार्थ पवार यांची कंपनी असणाऱ्या कंपनीने जवळपास 1800 कोटींची जमीन जी आहे ती अगदी कवडीमोल भावाने घेतली होती आणि 2 दिवसामध्ये त्या सगळ्याचा स्टॅम्प पेपर आणि व्यवहार जो आहे तो अतिशय वेगाने झालेला पाहायला मिळत होता। या सगळ्या बाबतीमध्ये तहसीलदार ज्यांच्या माध्यमातून हे सगळं केलं जात होतं त्यांच्यावरती जी आहे ती कारवाई केलेली आहे, त्यांना निलंबित केलेलं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की पार्थ पवार यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दबाव त्यांच्यावरती टाकण्यात आलेला होता का, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या अजित पवारांचा यामध्ये हस्तक्षेप आहे का, या सगळ्याची उत्तरं जी आहेत ती आता अजित पवारांना द्यावी लागणार आहेत। कारण का मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने राजकीय नेते मंडळी प्रशासनावरती दबाव आणून जे आहेत त्या अशा प्रकारच्या घडामोडी ज्या आहेत त्या शहरामध्ये देखील घडताना पाहायला मिळत होत्या। केवळ 2 दिवसामध्ये स्टॅम्प ड्युटी करणं आणि स्टॅम्प ड्युटी केवळ 500 रुपये जे आहे ते भरायला लावणं आणि 2 दिवसामध्ये या सगळ्या जागेचा व्यवहार होणं हे अतिशय गंभीर बाब आहे। आणि 1804 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटीमध्ये जी आहे ती विकत घेतलेली होती आणि वतनातली ही जमीन होती, याला विकता येत नाही तरी देखील ही जमीन जी आहे ती कशी काय विकण्यात आली, या सगळ्याचे आरोप जे आहेत ते मागील काही तासांपासून सातत्याने अनेक राजकीय जे आहेत ते करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच हे सगळी कारवाई जी आहे ती राज्याचे मुख्य सचिव जे आहेत त्यांनी केलेली पाहायला मिळते। नक्कीच, धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आता पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। कथित पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी हे निलंबन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं निलंबन चौकशी सध्या सुरू आहे। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी जमीन गैरव्यवहार प्रकरणी आता आणखीनच पोलीस खोलात जाऊन तपास करतायत। पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आले।